पालघर जिल्ह्यात इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनानंतरही प्रत्यक्ष परिस्थिती मात्र चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात असताना विक्रमगड, पालघर आणि बोईसर परिसरात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. या वाढत्या गर्दीमुळे वाहन चालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून काही ठिकाणी वादविवाद आणि मारामारीच्या घटनाही समोर आल्या. परिणामी पेट्रोल डिझेलवर अवलंबून असलेल्या नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते. दरम्यान घरगुती गॅस पुरवठ्याच्या बाबतीतही गंभीर समस्या उभी राहिली आहे. मनोर परिसरातील एचपी गॅस वितरकांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती. गॅस बुकिंग करूनही महिनाभर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. विशेषतः नानिवली, नागझरी, कोंढाळ, बेलगाव या ग्रामीण भागात परिस्थिती अधिकच बिकट आहे. ओटीपी आणि बुकिंग प्रक्रिया पूर्ण करूनही वेळेत गॅस न मिळाल्याने अनेक कुटुंबियांना पुन्हा लाकडी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेद्वारे धूरमुक्त स्वयंपाकाचा उद्देश ठेवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील महिलांना गॅस मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. नानिवली येथील नागरिक निलेश सवरा यांनी 2 महिन्यांपासून गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. युद्धजन्य परिस्थितीचे कारण पुढे केले जात असले तरी या समस्येचा सामना नागरिकांना पूर्वीपासूनच करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. एकीकडे प्रशासनाकडून पुरेसा साठा असल्याचे दावे तर दुसरीकडे नागरिकांना भेडसावणारी टंचाई या विरोधाभासामुळे जिल्ह्यात पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. किती महिने झाले तुम्ही बुकिंग केलेलं आहे? आता 1 महिना होऊन गेला. आमचा गॅस संपलेला आहे. आता गॅसवाला आला, त्याला सांगितलं आमची टाकी संपलेली आहे, तर येतो बोलला, पण त्या अर्ध्या रस्त्यात संपवून आणि तो रिटर्न गेला. म्हणजे तुम्ही बुकिंग केलेलं आहे? बुकिंग केलेले आहे. किती महिन्यापासून तुम्ही हे गॅससाठी पाठपुरावा करता? आता 1 महिना होऊन गेला. म्हणजे युद्धाच्या अगोदरपासूनची तुमची? युद्धाच्या अगोदरपासून. म्हणजे गॅस युद्धाच्या वेळेत ते किती वेळा फोन केला तर आज येतो, उद्या येतो, कधी तर फोन लागतो, कधी उचलतच नाही. आणि ऑफिसचे फोन तर लागतच नाही, कोणाच्याच लागत नाही. आणि त्याच्यात पण त्यांचा प्रॉब्लेम का, ज्या मोबाईलला ओटीपी येत नाही, केवायसी वगैरे पूर्ण झालेला ओटीपी येत नाही, तरी ते गॅस देत नाही. ओके. आपल्याकडे तर बुकिंग नंबर, रेफरन्स नंबर सगळं आहे, तरी सुद्धा देत नाही. कार्ड आहे त्यांचंच. ओके. मागणी करतील? माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढलेला आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये गॅसचा काहीच तुटवडा नाही आहे. पण माझी अशी परिस्थिती आहे की 1 महिन्यापासून माझा हा गॅस संपलेला आहे आणि गॅससाठी मी वन फिरतोय. मागे बऱ्याच वेळा फोन केला गॅसवाल्यांना, तर फोन उचलतच नाही, काही रिस्पॉन्स देतच नाही. आणि ऑफिसला तर जाऊन फायदाच नाही. ते सांगतात का गॅसवाला तिकडेच येईल तुमच्या घरीच असं. तर माझी एक सूचना. कोणती एजन्सी आहे तुमची? HP एजन्सी आहे, मनोर. काय विनंती करणार? एवढीच विनंती आहे की आपण लोकांना समोरून सांगितलं की आमच्याकडनं गॅसचा काही तुटवडा होणार नाही, पण इकडे आम्हाला खूप गॅससाठी वन फिरावं लागतं. आणि आज आमच्याकडे असे पाय आलेले आहे की चुलीवरती जेवण करून आम्हाला ते बनवून खावं लागत आहे. तरी विनंती आहे की लवकरात लवकर हे सगळं सुरळीत व्हावं असं. तसेच मनोरच्या गॅस एजन्सीचा आमच्या बाबत तसा वाईट अनुभव आहे की प्रत्येक वेळेस कधीही गॅस समजा 5 दिवसापर्यंत संपत असेल आणि आम्ही फोन केला तरी तो 5 दिवसात येईल याची शाश्वती नसते, गॅरंटी पण असते. आज फोन केला तो 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी मिळेल, एवढी त्यांची ती ॲक्युरेसी आहे गॅसची मिळण्याबाबतची.